हे कॅरेक्टर माझ्या कॅरेक्टरपेक्षा खूप वेगळं आहे. तुम्ही आता हे बघू शकता. सो ही माझी ट्रिक होती ऍक्च्युली. मला ह्या विगमुळे ना सतत डोक्यात असं इकडे तिकडे असं हात लावायला लागतो. जेव्हा मुलासाठी सगळं करायचं तेव्हा मैत्रिणींसाठी करते. आता फायटिंग म्हणलं की डिस्ट्रॉईंग आलंच. त्यामुळे काल मला खूप मजा आली. 4-4, 5-5 वर्ष लोक एकच सिरियल एकच कॅरेक्टर करत असतात, 12-12 तास रोज सेम करत असतात आणि त्यात असं काहीतरी वेगळं करायला मिळालं की जरा थोडी मज्जा येते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेत तुम्हाला आता हिला बघून असं वाटेल की एक नवीन एंट्री झाली आहे, पण ती तेजा आहे. तिला खूप वेगळी दिसतेस, खरं तर ओळखू येत नाहीये. कसं वाटतंय का खरं तर हे कॅरेक्टर आता नवीन जे काही घेऊन आली आहेस आणि नवीन जो सिक्वेन्स सुरू आहे तू किती एन्जॉय करते? खरं तर मी खूप एन्जॉय करते, कारण म्हणजे असं कॅरेक्टर हे कॅरेक्टर माझ्या कॅरेक्टरपेक्षा खूप वेगळं आहे. आणि मी असं काही फार खूप डिटेलिंग नव्हतंच करायचं रिक्वायरमेंट वाईज, पण जे काही थोडं छोटं मोठं मी करतेय ते मजा आहे. म्हणजे मी जे छोटे छोटे पकडले, म्हणजे जसं तुम्ही आता हे बघू शकता. सो ही माझी ट्रिक होती ऍक्च्युली. मला ह्या विगमुळे ना सतत डोक्यात असं इकडे तिकडे असं हात लावायला लागतोय. तर मग मी म्हणलं की सर, हा मी माझ्या डोक्यातच अडकून ठेवते, कारण माझं एक मेकअप आर्टिस्टचाच रोल किंवा आजी मी करते. तर असं छोट्या छोट्या गोष्टी ऍड करून मज्जा येते मला तिकडे सीन करताना. पण चष्मा पण आहे ऍक्च्युली बिंगाचा, पण तो आत्ता मी घातला नाही कारण मला ते आल्यावर ऍक्च्युली काही दिसत नाही. तर मज्जा येते, खूप एक्सायटेड आहे. अजून पुढे सीन्स आहेत, बरेच थोडेसे झालेत, पण मज्जा येते. या सगळ्यासोबत खरं तर त्याची इतकी धावपळ सुरू आहे, कारण की तिचं जिथे शूटिंग सुरू आहे तिथे पूर्ण अंधार आहे आणि फॅन नाही, काही नाही, आणि बाहेर ऊन पडलंय. एवढ्या ह्याच्यात तू खरं तर तिथे काम करते आणि वीग लावून काम करणं हे खूप कठीण असतं. आणि खरं तर ते प्रेक्षकांना असं वाटतं अरे वीग लावून काम करते, पण मला खरं कलाकाराकडनं जाणायचं की किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचाही जेव्हा ते सगळं कॅरी करून काम करायचं. हो, म्हणजे मला असं वाटतं की ज्या लोकांना स्वेटिंग खूप जास्त होतं ना, त्यांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो या गोष्टींचा. म्हणजे बाकीच्यांना डेफिनेटली होतो, अनकम्फर्टेबल तर होतच, पण मला असं वाटतं स्वेटिंगचा प्रॉब्लेम ज्यांना असतो ना त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण काय आहे, हेच माझे जे केस आहेत ना सगळे ते आतमध्ये अख्खे असे टाय केलेत आणि त्याच्यावर हा विग जो लावलाय तो लावलाय. सो आता सकाळी 6:30 वाजल्यापासून ते केस आतमध्येच आहेत आणि त्यात मी तिकडे थोडं ऍक्शन सिक्वेन्स करतेय किंवा असं थोडं धक्काबुक्की चालू आहे किंवा आतमध्ये फुल असं जे बंद आहे त्या अशा दमट खोलीत आम्ही शूटिंग करतोय. कारण तेव्हा फॅन आहे आतमध्ये, पण शूटिंग चालू असताना फॅन नाही ना लावू शकत कारण माईक असतो. सो थोडंसं जरा इरिटेट होतंय, असं आतमध्ये थोडंसं असं स्वेटिंग झाल्यामुळेच थोडंसं हे प्रॉब्लेम होतोय. पण बाकी तसं कॅरी करायला प्रॉब्लेम नाहीये, फक्त इथला जो गम असतो तो एक असं चावतो आणि आतमध्ये स्वतःच्या केसांना खूप जास्त घाम येतो, बस. प्रेरणासाठी केला हा सगळा अट्टहास. बघ ना, जेव्हा मुलासाठी सगळं करायचं तेव्हा मैत्रिणींसाठी करते. तेजा पण आणि विदिशा पण. यू नो. पण मला एक सांग की आता प्रेरणासाठी काय काय षडयंत्र रचलंय, म्हणजे तिला बाहेर काढण्यासाठी, आणि काय करणार आहात नेमकं? कारण की आम्ही आल्यापासून बघतोय की फायटिंग सिक्वेन्स चालू आहे, एकीकडे वेगळं शूट सुरू आहे. हे सगळं कसं सुरू आहे? ऍक्च्युली इंद्रायणी आणि आदू आल्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी मदत झाली प्रेरणाला शोधायला आणि प्रेरणाचा मागोवा काढायला. तिला अण्णा केदारनी तो कुठेतरी तिला घेऊन गेला, आम्हाला काहीच आयडिया नव्हती, पण हळूहळू एक एक क्लूज गोळा करत आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आणि या सगळ्यामध्ये आदू इंदू आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आमच्याकडे मॅनपॉवर पण वाढली आहे. आणि आता ऑफकोर्स मॅनपॉवर जेव्हा वाढते तेव्हा तामझाम पण वाढतो, त्यामुळे आतमध्ये वेगळे सीन्स, बाहेर वेगळे सीन्स, असं फुल धमाल चालू आहे गेले 3-4 दिवस. आणि मजा येते आम्हाला शूट करताना. वेगळं कोणतरी सेटवर आलं की आपल्याला एक वेगळा उत्साह येतो, एक वेगळं नाविन्य येतं है ना. तर मजा येते आम्हाला वेगळीकडे शूट करून ऍक्च्युली मजा येते. फायटिंग सिक्वेन्स करताना किती मजा येते, कारण विदिशाला तर खूप मजा येते, हे तर मला खूप माहिती आहे. तुला खरं सांगू का, मला डिस्ट्रॉईंग आवडतं. म्हणजे गोष्टी तहस नहस करायला मला खूप आवडतात. म्हणजे कुल्हडच्या चहाचा कप फोडायला मला जेवढी मजा येते तेवढी मला कशातच येत नाही. सो तो जो मातीचा कप असतो प्रत्येक वेळेस लोक असं नॉर्मल ठेवून जातात, मी तो कप फोडून जाते कुठेही रस्त्यावर वगैरे. आता फायटिंग म्हणलं की डिस्ट्रॉईंग आलंच, त्यामुळे काल मला खूप मजा आली. ऍक्च्युली फाईट मास्टर्स होते, आम्ही जे काही फायटिंग सिक्वेन्स केले त्याच्यामध्ये आमची पूर्ण तब्येतीची आमची काळजी घेतली होती. आणि ऑल थँक्स टू अवर प्रोड्युसर आणि ते फाईट मास्टर्स, कारण मागे आम्हाला पूर्ण हे सगळंच नी पॅड आणि हे सगळं लावून आम्ही व्यवस्थित सगळी सेफ्टीची काळजी घेऊन मग केलं होतं शूट. पण मजा आली. पहिल्यांदा असं फाईट सिक्वेन्स कोणीतरी डिरेक्ट केला होता, कोणीतरी असं म्हणजे काय म्हणतो म्हणजे सांगत होतं की आता इकडे जाऊन तो हळूहळू पड, इकडे आपट, मग इकडनं असं. सो हे पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात तरी घडतंय शूटिंगमध्ये.
तर वेगळा एक्सपिरियन्स होता, खूप छान होता. आणि हार्नेस वगैरे लावून हवेत बिवेत उडत होतो आम्ही, त्यामुळे फन, इट वॉज फन. येस, पण आता विदिशा इथे इंदू आणि आदू पण आलेत, पण या दोघांसोबत तुझा खूप चांगला बॉन्ड झालाय आणि हे आत्ताच मी थोड्या वेळा आधीच बघितलं की आदू सोबत ती कशाहून भांडत होती, तर पंख्याच्या हवेवरून. मला सांग, तुमच्या दोघांचा बॉन्ड हा किती टॉम अँड जेरीचा किती खास झालाय खरं? ऍक्च्युली कधी कधी ना असं होतं की आपण काही लोकांशी खूप पटकन कम्फर्टेबल होऊन जातो आणि काही लोकांशी कम्फर्टेबल व्हायला तुम्हाला खूप वेळ निघून जातो आणि त्याचं रिझन्स कोणालाच माहिती नसतात. इट्स जस्ट ती वाईब किंवा इट्स जस्ट माहित नाही. पण आदू आणि इंदू सोबत असं झालंय की त्यांना आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा असं वाटलंच नाही की ते कोणीतरी नवीन कोणाला तरी भेटलोय. ते पण दोघं तेवढे फ्रँक आहेत किंवा तेवढे आउटस्पोकन आहेत किंवा तेवढे चिल आहेत. जी वाईब आम्ही शेअर करतो तीच वाईब ते पण शेअर करतात आणि त्यामुळे कधीच आम्हाला असं कधी वाटलंच नाही की नवीन माणसांना भेटतोय. असं वाटत होतं की ह्यांना आपण खूप आधीपासून ओळखतो. सो एवढा कम्फर्ट आमच्यामध्ये आधीपासून आहे, आधीच्या महासंगमपासून आहे. आणि ते जेव्हा इथे येणार होते तेव्हा आम्ही इतके खुश झालो. आमचं असं झालं की आता फायनली तुम्ही मुंबईत या, तुम्ही आमच्या सेटवर या, मग आपण. आणि तुम्ही ऍक्च्युली ते खूप दिवस आहेत त्यामुळे आम्ही मजा पण केली, छान बाहेर डिनरला वगैरे पण जाऊन आलो. सो या, इट वॉज फन. मला हे तुला खरं तर विचारायचं, कारण की याआधी तू मालिका केलेली त्यातही तू रूप बदलत होती, आताही या मालिकेत तुला खूप रूप बदलायला मिळतात. सो हे किती कलाकार म्हणून एन्जॉय करते खरं तर? अरे मी तर म्हणेन कलाकार म्हणून मी लकी आहे या गोष्टीसाठी. म्हणजे प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी माझ्या पदरात पडणं आणि देव ती गोष्ट पदरात टाकणं ही मी खूप भाग्यवान समजते. कारण टेलिव्हिजनवर तुम्हाला एक रोल करताना त्याच्यामध्ये तुम्हाला असे अनेक विविध प्रकारचे रोल करायला मिळणं आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणं, मला असं वाटतं की खूपच लकी असणं गरजेचं आहे त्यासाठी. कारण 4-4, 5-5 वर्ष लोक एकच सिरियल, एकच कॅरेक्टर करत असतात, 12-12 तास रोज सेम करत असतात आणि त्यात असं काहीतरी वेगळं करायला मिळालं की जरा थोडी मज्जा येते. आणि हे रूप बदलल्यावर विदिशा प्रँक करते. विदिशा कोणाकोणावर आत्ताच्या रूपवरनं प्रँक केलंय? रूप बदलून प्रँक करण्याचं मला एक आठवतंय, आधी कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये जेव्हा मी रूप बदललेलं होतं तर तेव्हा रॅन्डम माझ्या एका मैत्रिणीच्या फोनवरनं मी कोणाला तरी असा मी व्हिडिओ कॉल केला होता आणि असं प्रिटेंड केलं होतं की सासू सुनेला मारतीये वगैरे, आणि त्यांना विश्वास बसला होता त्याच्यावर की ऍक्च्युली सासू सुनेला मारते असं. पण मी तेव्हा म्हातारीच्याच गेटअपमध्ये होते. पण आज सकाळी म्हणजे गेटअपशी काही रिलेटेड नाहीये तसं, पण आज सकाळी आकांक्षा म्हणून आमचे एक ते जे मॅडम आहेत त्यांच्या, येस तूच, तर तिने आज ग्रुपवर काही तिची मिसअंडरस्टँडिंग झाली. कोणीतरी हॅपी बर्थडे स्नेहशील, जो आमचा प्रोडक्शन मॅनेजर आहे, त्याचं नाव टाकलं होतं आणि खाली टाकलं होतं विदिशा. तर तिला वाटलं हॅपी बर्थडे स्नेहशील आणि विदिशा, तर तिने मला मेसेज केला हॅपी बर्थडे विदिशा. तर त्यावर मला असं झालं की अगर इसने प्रँक सुरू किया है गलती से तो मैं कंटिन्यू करती हूँ. त्याच्यावर मी म्हणाले थँक्यू. त्याच्यावर ग्रुपमध्ये सगळे सुरू झाले हॅपी बर्थडे विदिशा, हॅपी बर्थडे विदिशा. शेवटी फायनली जेव्हा मी सेटवर आले तेव्हा शाश्वती आली आणि शाश्वती मला म्हणाली की विदिशा तुझा बर्थडे मला आठवतंय, जस्ट 6 महिन्यापूर्वीच होऊन गेलाय. तर नाही म्हणजे, आणि आज बरोबर ऍक्च्युली आमच्या सिरियलला 1 वर्ष पूर्ण झालंय शूटिंग सुरू होऊन, आजच्याच दिवशी 4 ऑक्टोबर. तो तर मग ती म्हणाली की तेव्हा तुझा बर्थडे नव्हता मला आठवतंय. मी म्हणलं हो अगं, ती हॅपी बर्थडे म्हणाली, मी थँक्यू म्हणाले, मी एक्सप्लेन नाही केलं. आता सगळ्यांना कळलंय. पण असं छोटे मोठं चालूच असतं प्रँक. मला सांग की आत्ताच जसं तू म्हणाली 1 वर्ष मालिकेला पूर्ण झालंय, तो फर्स्ट डे आणि आता किती चेंज तर खूप काही झालं असेल, पण किती छान वाटतंय की 1 वर्ष आपल्या मालिकेला होणं ही खूप मोठी खरं तर पोचपावती असते. खूप म्हणजे 1 वर्ष आपल्या मालिकेला पूर्ण होणं, त्याचे काही कितीतरी भाग पूर्ण होणं, मला असं वाटतं की ते खूप ना इमोशननी भरलेली गोष्ट आहे. म्हणजे सगळे मिक्स्ड इमोशन्स असतात त्याच्यामध्ये की आपण कायमच ती मालिका करताना आपण कितपर्यंत पोहोचू किंवा किती आपला ट्रॅक कसा होईल किंवा आपली स्टोरी कसं वळण घेईल, या सगळ्या गोष्टी आपल्या ॲट द सेम टाइम डोक्यामध्ये चालू असतात. आणि आता हे सगळं एक्सपिरियन्स करून झाल्यानंतर आपण जेव्हा ऍक्च्युअली स्टेजला येतो 1 वर्षानंतर, तेव्हा मागे बघितलं असं होतं अरे आपण किती अझम्पशन्स केली होती आणि किती काय काय आपण विचार केला होता, पण किती वेगळ्या गोष्टी घडल्या. पण डेफिनेटली बॉन्डिंग तर खूपच छान झालंय आमच्या सगळ्यांचं. आणि काय सांगू आता, म्हणजे आमचे मुवमेंट्स किंवा मेमरीज ज्या आहेत त्या पण खूप वाढल्या आहेत. आता आम्ही सगळे एकमेकांना खूप जास्त ऑब्व्हियसली बेटर ओळखतो. आमच्या सीन्समध्ये आम्हाला काही काही गोष्टी सांगायला पण लागत नाहीत, कारण त्या बॉन्डिंगमुळे आपोआप होऊन जातात. सो अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात त्या 1 वर्षामध्ये.
नक्कीच. आणि आता खूप वर्ष असेच होतील या मालिकेचे आणि आम्ही पुन्हा पुन्हा येतच राहू. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तुझ्या तोंडात साखर पडो. थँक्यू इथे आल्याबद्दल आणि आम्हाला आमचे इंटरव्ह्यूज घेतल्याबद्दल. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. पण यावेळेस तू खायला नाही आणलेस. नेक्स्ट टाइम ह्यांना असं वाटतं की आम्हाला खायला मिळतच, आम्ही तुझ्याकडनंच खायला मिळतो. प्रत्येक वेळेस आपला एक प्रश्न असतो आमचा. ही आली की आम्ही पहिला प्रश्न विचारतो, खायला काय आणलंस. पण आता यावेळेस आणलं तर नेक्स्ट टाइम आणणार. येस प्लीज, कारण नेक्स्ट टाइम नाही आणलंस तर मग आम्ही तुला काहीतरी खायला देऊ. चला, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.